मागच्या 20 दिवसापासून ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुकजी हे जंतर मंतरवर उपोषणाला बसले. खरं तर त्यांना उपोषणाला बसायची वेळ का आली, तर नीट पेपर फुटून लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या सरकारनं टांगणीला लावलं आणि त्या नीट पेपर फुटीला जबाबदार जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांचा राजीनामा द्यावा आणि परत पेपर फुटू नये यासाठी सरकारनं उपाययोजना कराव्यात. या मागणीसाठी सोनम वांगचुकजी हे उपोषणाला बसले. एवढा मोठा शास्त्रज्ञ 20 दिवसापासून उपोषण करतोय. सरकारला साधा अधिकारी पाठवून, मंत्र्याचं शिष्टमंडळ सोडा, अधिकारी पाठवून त्यांच्याशी चर्चा करा वाटली नाही. हजारो विद्यार्थी हे त्यांच्या आंदोलनात त्या ठिकाणी जंतर मंतरवर रोज सहभागी होत आहेत. 20 दिवसापासून देशभर त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. एवढं सगळं असताना सर्व पक्षाचे नेते हे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. एवढं सगळं असताना सरकारच्या अंगात जनरल डायर घुसला आणि हे जनरल डायरच्या अवलादीचं मोदी सरकार यांना आज सकाळी पोलीस फोर्स पाठवून सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणी उपोषण स्थळावरून उचललं. अरे, लोकशाहीमध्ये संविधानानं आम्हाला आमच्या मागण्या मांडण्यासाठी आंदोलन हे चा अधिकार दिलाय. शांतता मार्गाने जे आंदोलन चाललंय त्या आंदोलनात तुम्ही चर्चा करणार नाही. एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाला अक्षरशः तुम्ही कापडीच्या फिती लावून गपचूप चोरासारखं उचलून नेताय. म्हणजे सरकारला परत पेपर फुटी करायची, विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळायचंय. आणि सरकारनं आज काय दाखवून दिलं की जर आंदोलन आमच्या राज्यात आमच्या विरोधात कराल तर आम्ही चर्चा करणार नाही. जनरल डायर सारखं तुम्हाला उचलून नेऊ आणि विरोध केला तर वेळ प्रसंगी गोळ्या घालू, हा संदेशात या निमित्तानं आज या सरकारनं दिलेला याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि सोनम वांगचुकजी यांना ज्या पद्धतीनं त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार हे 20 तारखेला सकाळी 11 ते 2 या वेळेत धरणे आंदोलन राज्यभर करणार आहेत. धन्यवाद.